जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. तर सकाळ सकाळी स्टुडिओवरती आलो मी. बाहेर बऱ्यापैकी पाऊस चालू आहे, त्यामुळे खिडकी वगैरे लावून घेतली मी. आणि अशा मध्ये मध्ये गाड्यांचे आवाज वगैरे तुम्हाला येत असतील. आज मी तसे क्लिप्स कट करतो, पण आज म्हटलं की तुम्हाला पण दाखवू किती जास्त आवड असते व्हिडिओ करणं. खिडकी वगैरे लावून पण बाहेरच्या गाड्यांचे आवाज, पावसाचा आवाज. आता थोडा पाऊस कमी झाला त्यामुळे आवाज येत नसेल, पण मध्ये आधी गाड्यांचे आवाज वगैरे चालू असतात. सो आता मी स्केच करायला सुरू करणार. काल तुम्हाला दाखवलं जे आपल्याला एक ऑर्डरचं स्केच होतं. ऍक्च्युली तुम्हाला दाखवलं नव्हतं स्केच, कारण कस्टमरची परमिशन नाहीये. त्यांना आता मी विचारेल जर दाखवता आलं तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये सुद्धा दाखवेल ते. सो ते मला आज फिनिश करायचं. अजून 1-1.5 तासात फिनिश होऊन जाईल ते, कारण संध्याकाळी कस्टमर येणार आहे ते घ्यायला. सो ते फिनिश झाल्यानंतर मग ते A1 साईजचं आपण जे स्केच केलं होतं ते सुरू करणार आहेत आपण. दुपारी मोस्टली 2-3 वाजता मी ते सुरू करेन काढायला, कारण काही करून ते दोन्ही स्केच आजच्या आज मला फिनिश करायचे. सो आज थोडंसं एकटे डे असणार आहे आपल्याला. दिवसभर आपल्याला फक्त स्केच आणि स्केचेस करायचे. आणि हो, नवीन मोबाईलचं कव्हर आपण बनवलं होतं ते आपण पॅक करून ठेवलंय. तुम्हाला दाखवतोय बघा. आपण असं बॉक्स पॅकिंग प्रॉपर असं करतो, म्हणजे कुरिअरमध्ये काय प्रॉब्लेम येणार नाही. हे मला वाटतं मुंबईमध्येच द्यायचंय. त्यांनी ॲड्रेस अजून पाठवला नाही. ॲड्रेस पाठवलं की आजच्याच ते कुरिअर आपण करणार आहोत. आणि आणखी 2-3 ऑर्डर आपल्याला आलेले आहेत कव्हरचे. ते आपण कव्हर घेऊन त्याच्यावरती बनवून मग 2-4 दिवसात, मोस्टली मला वाटतं 4-5 दिवसात ते डिस्पॅच करणार आहोत. ते कव्हर कोणतं आहे, कोणती डिझाईन ते बनवणार आहे, कोणतं पेंट करणार आहे त्यावरती, ते पण तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओजमध्ये बघायला मिळेलच. सो हे कव्हर मी संध्याकाळपर्यंत डिस्पॅच करून टाकेल. आणि फ्री फॉलोअर स्केचसाठी इंस्टाग्रामवरती मी रील टाकलेली आहे. त्याच्यात कोण विनर होणार त्यांना फ्री स्केच मिळणार आहे. सो तुम्ही पण पार्टिसिपेट करू शकता. इंस्टाग्रामवरती जाऊन फॉलो करा पहिल्यांदा, लवकरात लवकर जाऊन. 1 hour later. सो चला आता फायनली मी ते स्केच सुरू करतो, कम्प्लीट करतो. फेस कम्प्लीट झालाय आणि हेअरचा पार्ट कम्प्लीट झालाय, तुम्हाला दाखवतो. सो तुम्ही बघू शकता हा फेस आणि हेअर्स आपण कम्प्लीट केलाय. हिचं टी शर्ट करायचं. टी शर्ट व्हाईट मध्ये असल्यामुळे आपल्याला बॅकग्राऊंड पण याला करावं लागणार आहे, नाहीतर मग ते उठून दिसणार नाही प्रॉपरली. सो एकदा फेस तुम्ही चेक करू शकता. प्रॉपर असं आपण फेस शेडिंग वगैरे करून घेतले. हेअर्स वगैरे प्रॉपर असे आपण करून घेतलेले आहेत. स्केच आता मी फिनिश करतोय. अर्धा-पाऊण तासात फिनिश होईल. त्यानंतर तुम्हाला परत एकदा दाखवतोय स्केच कसं झालंय ते. 2 hours later. मित्रांनो, दुपारचे वाजले 4 आणि आता जस्ट पाऊस कमी झाला, तर मी विचार करतोय की फटाफट जाऊन एक कुरिअर जे आपल्याला करायचं होतं, तुम्हाला दाखवलं मोबाईल कव्हर आपण पॅक केलंय, ते कस्टमरला ते कुरिअर कंपनीमध्ये देऊन येतो ऑफिसमध्ये, कारण परत पाऊस वाटला की परत बाहेर जाता येणार नाही. सो फटाफट मी देऊन येतो. त्यानंतर तुम्हाला दाखवतो आपण जे स्केच कम्प्लीट केले A3 साईजवरती, ते झाले माझं कम्प्लीट. ते तुम्हाला आल्यावरती दाखवतो कसं झालंय. त्यानंतर कस्टमरला फोटो वगैरे पाठवून फायनल वगैरे करूया आणि मग A1 साईजचं स्केच सुरू करूया. सो फटाफट आता मी देऊन येतो पहिले कुरिअरमध्ये. चला मित्रांनो, ते कुरिअर मी देऊन आलोय. आता तुम्हाला स्केच दाखवतो कसं कम्प्लीट केलंय आपण ते. सो हे वाला स्केच, इकडे तुम्ही मोठा वाला स्केच बघू शकता, ते मी खाली ठेवले सध्या. हे वाला आपलं A3 साईजचं स्केच कम्प्लीट झालंय. आता हे कस्टमरला मी फोटो पाठवेल आणि त्यानंतर त्यांचं फायनल झाल्यानंतर आपण त्याला गिफ्ट रॅप किंवा फ्रेम वगैरे जे करायचंय ते मी करून घेईल त्याला. बाकी हे जे मोठं साईजचं स्केच आहे आता ते ऑलमोस्ट 3 फेज झालेत कम्प्लीट. आता फक्त कपड्याचा वगैरे पार्ट राहिलाय, तो ऑलमोस्ट 2-3 तासात मी फिनिश करेनच. सो आता ते आपण चालू करणार आहे फटाफट. याचं पहिले मी फोटो वगैरे काढून कस्टमरला पाठवतो, त्यानंतर मध्ये सुरू करतो. पाहिजे आता संध्याकाळचे 6:30 होत आहे. 6:30 वाजलेत, जस्ट ऑलमोस्ट 6:30 वाजत आलेत. सो मला वाटतं 9-9:30 पर्यंत हे मोठं स्केच कम्प्लीट व्हायला पाहिजे. आता बघूया किती टाइम लागतो आपल्याला करायला. सो चला फटाफट आपण हे सुरू करूया. hours later. मित्रांनो, फायनली आपलं मोठं स्केच पण ऑलमोस्ट डन झाले. थोडासा हाताचा पार्ट वगैरे फक्त राहिलाय माझा, आणि मागापासून मी स्केच करतो त्यामुळे थोडंसं फ्रस्ट्रेशन आणि हेक्टिक थोडंसं वाटतंय. त्यामुळे मी आता हे कम्प्लीट करणार नाही, तर ते खराब होऊन जाईल. त्यामुळे उद्या सकाळी ते फिनिशिंग आणि फायनल मोस्टली अर्ध्या तासाचं काम बाकी आहे ते फिनिश व्हायला. तुम्हाला एकदा दाखवतो स्केच. सो तुम्ही बघू शकता इतक्या मोठ्या साईजचं, त्यामुळे ते खाली ठेवलंय मी. आणि असं काहीतरी बॅकग्राऊंड मी विचार करतो प्लेन करायचं किंवा मग काहीतरी शेडिंग करेल मी उद्या. सो बाकी आपण हे असं फिनिशिंग केलंय. ऍक्च्युली मोठ्या साईजचं स्केच आहे, म्हणजे माझ्या जर हाईटला बघितलं तर कमरे एवढं स्केच आहे ते. म्हणजे माझी जर बॉडी पूर्ण बघितली तर म्हणजे डोक्यापासून पोटापर्यंत एवढं मोठं स्केच असणार आहे ते. आणि आता रात्रीचे वाजले 9:30 वाजले. सो ऑलमोस्ट आजचं काम आपलं फिनिश झालेलं आहे. आणि उद्या मला अजून 2 स्केच फ्रेम करायचे, जे आपण ऑफरवाले स्केच केले होते मागच्या आठवड्यात. ते कस्टमरला उद्या ते द्यायचं आहे, म्हणजे कुरिअर करायचं. त्याने ॲड्रेस वगैरे पाठवले. सो ते मी उद्या कुरिअर करणार आहे. 2 स्केच करायचे मला ते. सो मी एक उद्याच पॅक करेन त्याचं आणि मग उद्या करेन. सो बाकी हे स्केच पण उद्याच फिनिश करेल. नाही, आज सकाळी जे स्केच केलं होतं ते पण उद्याच कस्टमर घ्यायला येणार आहे. सो ते उद्याच देईल त्यांना मी. सो मित्रांनो, आजचं काम तर आपलं ऑलमोस्ट फिनिश झालेलं आहे. सो आता मी
घरी जाईल आता. सो हा पण ब्लॉग आपण इथे एंड करूया. तुम्हाला जर ब्लॉग आवडत असतील तर लाईक नक्कीच करा व्हिडिओला आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण डेली ब्लॉगची सिरीज चालू केली आहे, त्याला जास्तीत जास्त सपोर्ट करा, जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या मित्रांमध्ये ही व्हिडिओ. सो चला मित्रांनो, हा ब्लॉग इथेच एंड करूया. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.